शेवटी जरी मी इकडं आलो, मोठा झालो, घराचा कर्णधार म्हणून घराला घरपण येण्यासाठी एक थोडा व्यवसाय शिकलो आणि चांगले लोक मला सांगली जिल्ह्यामध्ये भेटले. एक आमचे पाटील साहेब म्हणून आहेत, त्यांनी खूप सहकार्य केलं, सगळं केलं आणि चांगल्या विचारानं चांगलं घडत गेलो, लोकांचा विचार करत गेलो. त्यातनं परमेश्वरानं माझा जास्त विचार केला आणि त्या दिशेला मी वाहत गेलो, त्या दिशेला काम करत गेलो, मोठं झालो. भावाला आणलं, भावाला शिकवलं, त्याची पण मला मदत झाली. त्याला त्याच्यासाठी मी चांगलं करून दिलं, सगळं व्यवस्थित करून दिलं. असते पण त्याच्या व्यवस्थित त्याचं पण चालू आहे, माझं पण व्यवस्थित चालू आहे. फॅक्टरी आहे, सगळ्या गोष्टी आहे, परिवार आहे, मुलं आहेत 3 मला. पहिली मुलगी माझीच आता 13 वर्षाची, प्रगती नाव आहे तिचं. दुसरा मुलगा उत्कर्ष आहे, 8 वर्षाचा आहे. तिसरी मुलगी आहे 4 वर्षाची, परत तिचं नाव उन्नती आहे. बायकोचं पण लग्न झाल्यानंतर पाय गुण लागला, तिच्या आशीर्वादानं पण खूप मोठी प्रगती झाली. आईवडील गावाकडे असतात, त्यांचं बी चांगलं चालू आहे. 2012ला आईवडिलाला पण तिथे एक 20 लाख रुपयाचा बंगला बांधून दिला. त्याच्यानंतर विचार केला की आपण आईवडील आहे तर सगळ्या गोष्टी आहे. आईवडिलांना आज बंगला 20 लाखाचा बांधून दिला आणि आज आपण तिकडं कोटीचा जरी बांधला तर त्याचा काय उपयोग नाही. काचाचा जरी बांधला तर काय उपयोग नाही. म्हणून पहिलं प्रथम घर आईवडिलांना करून दिलं. परमेश्वरानं असं माझ्या प्रामाणिकतेच्या आणि सौजन्याच्या आणि सकारात्मकपणाच्या पारड्यामध्ये असं काहीतरी टाकलं की त्यांच्या आशीर्वादाने मी इथं पण आता 6 कोटीचा बंगला बांधला. हे सगळं आईवडिलांची पुण्य आहे, आजोबाचं इमानदारी, वडिलाचे कष्ट, हे सगळ्या गोष्टी माझ्या पदरात पडल्या आणि त्यातनं साध्यता झाली.